तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कपाशीचं जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर नियोजन हे लागवडीपासूनच योग्य पाहिजे. तर तेच नियोजन आणि योग्य खते आणि वेळेवर कोणती फवारणी याची सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर तुम्ही नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण अशी महत्त्वाची माहिती जी कुठेच मिळत नाही ती इथेच मिळेल. तर सर्वप्रथम वाण निवडत असताना आपण योग्य वाण निवड करावी, जे आपल्या जमिनीला सूट होईल ते. त्यानंतर लागवड रोपाची योग्य अंतरावर करा, 4x2 करा किंवा 4.5x2 फुटावर करा. त्यानंतर वेळेवर खुरपणी करत जा, पाण्याचा निचरा ठेवा, अन्नद्रव्य व्यवस्थापन करा, किडी व रोगांचे वेळेवर नियंत्रण करा. फ्लोरा अवस्थेत ताण येऊ देऊ नका, म्हणजे पाणी नियोजित ठेवा. 7 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी आपल्या जमिनीप्रमाणे पाणी वेळेवर देत चला. त्यानंतर शेंड्याची वाढ रोखण्यासाठी वाढी नियमन करा, म्हणजे आपण यासाठी चमत्कार औषध मारू शकतो, नाहीतर शेंडे खुडणी केली तरी चालू शकते. त्यानंतर खत व्यवस्थापन प्रति एकरसाठी लागवडीवेळी प्रति एकर DAP 50 किलो किंवा 12-32-16 50 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो या दोन्हीचं कॉम्बिनेशन, आणि त्यामध्ये झिंक सल्फेट 10 किलो लागवडीवेळी द्यायचं. त्यानंतर 30-35 दिवसांनी युरिया द्यायचा 25 किलो, पोटॅश 25 किलो. त्यानंतर पुन्हा 60 ते 65 दिवसांनी युरिया 25 किलो आणि पोटॅश 25 किलो. त्यानंतर फुलारावस्थेत 19-19-19 किंवा 0-52-34-25 किलो. त्याचसोबतच मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो द्यायचं आहे. त्यानंतर फवारणीचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, तर 30-35 दिवसांनी आपल्या पिकावर थ्रिप्स मावा येत असतो, त्यामुळे इमिडाक्लोप्रिड 5 मिली प्रतिपंप घ्यायचं आहे. त्यानंतर 45 ते 50 दिवसांनी बोंडअळीचं संक्रमण राहत असतं, त्यामुळे इमॅमॅक्टिन बेन्झोएट घ्यायचं आहे 5 ग्रॅम प्रतिपंप. हे प्रमाण 20 लिटरच्या पंपसाठी आहे. त्यानंतर फुलारावस्थेत पांढरी माशी थ्रिप्स येत असतात, त्यामध्ये थायामेथोक्साम घ्यायचं 4 ग्रॅम. त्यानंतर बोंड लागल्यावर गुलाबी बोंडअळी स्पिनोसेंट घ्यायचं 5 मिली. रोगासाठी गरजेनुसार आपण आपली फवारणी करू शकता. तर धन्यवाद. आणि महत्त्वाचा मुद्दे म्हणजे पाणी व्यवस्थापन नीट ठेवा, शेंड्याची वाढ पण नियमित ठेवा, फ्लोरा गट नियमित शेताचे पाणी करायचा. दर 2-3 दिवसांनी शेताच्या चारीकडीने चक्रा मारून आपण पिकाची पाहणी केली पाहिजे आणि त्यानुसार रोग बघून फवारणी केली पाहिजे. धन्यवाद. अशा माहितीसाठी आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा.